मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे, महत्त्वाची माहिती आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर असणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, त्या महिलांनाही पैसे मिळणार। तर खुश खबर असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता जो आहे 10वा हप्ता, त्याबद्दल ही अपडेट आपण पाहणार आहोत आणि जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती सर्वात अगोदर आपण आता बघूयात। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये भेटलेले असतील। खूप साऱ्या लाडक्या बहिणींना 9 हप्त्यापर्यंत पैसे भेटलेले आहेत, परंतु काही अशा लाडक्या बहिणी जी आहेत त्यांना पैसे भेटलेले नाहीत, त्यांच्यासाठी ही खुश खबर असणार आहे। त्याचसोबत लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे त्याची देखील माहिती आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत। बघा, 13,500 रुपये आतापर्यंत तुम्हाला भेटलेले आहेत। तुमचे पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। टोटल हे सर्व हप्ते ज्यांचे आलेले आहेत, परंतु काही जणांचे हप्ते राहिलेले यायचे, त्यांच्याबद्दल ही खुश खबर असणार आहे। ती माहिती आपण आता डिटेलमध्ये बघूयात। बघा, काय न्यूज आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। 2023च्या जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा केले जात आहेत। आतापर्यंत या योजनेअंतर्गत तुम्हाला 9 हप्ते वितरित झालेले आहेत। मागच्या महिन्यामध्येच 3,000 रुपये तुम्हाला जमा झालेले असतील। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तुमचे 3,000 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता एप्रिलचे जे पैसे आहेत, काही जणांच्या कमेंट आलेले आहेत की पैसे जमा होत आहेत म्हणून, तर तुमचे एप्रिलचे पैसे 10व्या हप्त्याचे जमा होत आहेत का तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। जमा झालेले असतील तर नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आतापर्यंत 9 हप्ते जे आहेत वितरित झालेले आहेत। आता ही योजना कायमस्वरूपी पुढे अशीच सुरू तर राहणारच आहे। पुढची 5 वर्षे ही योजना बंद होणार नाही। प्रत्येक महिन्याला तुम्हाला आर्थिक लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे। तर सध्या ही योजना आर्थिकदृष्ट्या सरकारवर ताण आणत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। आता विरोधकांनी इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेत वळवला जात असल्याचा आरोप देखील केला। मात्र या सर्व चर्चा बाजूला ठेवत राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही। सर्व पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत राहील। त्यासोबत विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थी महिलांना दर महिना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं। तर निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप 2,100 रुपयाची अंमलबजावणी झालेली नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र कोणतीही अधिकृत त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही। त्यामुळे 2,100 रुपयाचं जे लाभ आहे तुमचा तो कधी मिळणार याकडे तुम्ही वाट पाहून असाल, तर त्याबद्दल ही अपडेट आलेली आहे, ते देखील आपण पुढे व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। आता बघा, जी खुश खबर आहे, जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे थकलेले हप्ते लवकरच मिळणार। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। बघा, या चर्चेदरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की बघा, ही माहिती जी आहे या ठिकाणी न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे, थकलेले हप्ते लवकरच भेटणार आहेत। आता तुमचे बघा, काही जणांचे 2 हप्ते जमा झालेत, काही जणांचे 5 हप्ते जमा झालेत। जे पात्र लाडक्या बहिणी त्यांचे थकलेले हप्ते देखील राहिलेले असतील। तुमच्या अशाच पद्धतीने थकलेले हप्ते राहिलेत का कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा। राहिलेले असतील किती राहिलेत तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। थकलेले हप्ते जे आहेत त्यांच्याबद्दल ही खुशखबर देण्यात आलेली आहे आणि एप्रिलच्या हप्त्याबद्दल देखील पुढे माहिती दिलेली आहे। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहेत असं ते म्हणाले। जे हप्ते रखडले आहेत बघा, ते पुढच्या महिन्यात दिले जातील, म्हणजे या ठिकाणी हे एप्रिलच्या हप्त्यासोबत दिले जातील किंवा पुढच्या महिन्यात देखील भेटू शकतात। या ठिकाणी त्यांनी सांगितले की ते पुढच्या महिन्यात दिले जातील। काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेले, त्यांचा आढावा घेतला जात आहे। तर बघा, आता जे अपात्र आहे त्यांना पैसे भेटलेले ते तर पुन्हा घेतले जाणार नाहीत, मात्र त्यांचा आढावा घेतला जात आहे। तसेच एप्रिल महिन्याचा हप्ताही लवकरच वितरित केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लवकरच थकीत हप्त्यांचा दिलासा मिळणार आहे। तर ही मोठी खुशखबर या ठिकाणी होती, ती म्हणजे थकीत लाभार्थी जे आहेत ज्यांचे पैसे आलेले नाहीत बाबा काही कारण असतो, त्यांचे पैसे या ठिकाणी भेटू शकतात। त्याबद्दल हा मोठा दिलासा त्यांना भेटू शकतो आणि एप्रिल महिन्याचा हप्ताही लवकरच वितरित केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे, अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे, तुमचा 10वा हप्ता देखील लवकरच जमा होईल। मग कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याबद्दलची माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, तर पहा आता
याबद्दल देखील अपडेट आलेली आहे, मोठी माहिती त्याबद्दल आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबद्दल महायुती सरकारने ही जी योजना सुरू केली निवडणुकीपूर्वी, तर आता या योजनेत एप्रिलचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, कारण की तुम्हाला आतापर्यंत भेटलेले सर्व पैसे खर्च झालेले असतील। मागच्या महिन्यामधले 3000 रुपये भेटले होते तेही खर्च झालेले असतील। तुमचे आतापर्यंतचे सर्व पैसे खर्च झाले का आणि तुम्ही एप्रिल महिन्याची वाट पाहताय का हप्त्याची, कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल, जेणेकरून तुमचा एप्रिलचा हप्ता देखील लवकरात लवकर जमा होणार आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। हे पैसे थेट तुम्हाला डीबीटीद्वारे दिले जातात। आता एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो। तर बघा, कधी जमा होणार आहे, तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात। मग कधीपर्यंत नेमका येऊ शकतो त्याची माहिती पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचे 9 हप्ते तुम्हाला वितरित करण्यात आलेले आहेत आणि पुढे सांगितलेले की या ठिकाणी थकीत हप्ते जे असतील त्यांचे पैसे देखील दिले जाऊ शकतात। त्याबद्दल त्यांनी सांगितले की पुढच्या महिन्यामध्ये ते पैसे भेटू शकतात किंवा या हप्त्यासोबत देखील भेटू शकतात। 9 हप्ते ज्यांना पूर्ण भेटलेले त्यांना 10व्या हप्त्याची वाट ते पाहत आहेत, ठीक आहे। तर त्यांच्या संदर्भातली ही अपडेट आहे, परंतु ज्यांचे 9 हप्ते भेटलेले नाहीत, काही निम्मेच हप्ते भेटलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील दिलासा दिलेला आहे। त्याबद्दलची ही न्यूज आपण वरती पाहिलेलीच आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत्या, मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नव्हती। आता रामनवमीपर्यंत पैसे तर तुमचे जमा झालेले नाहीत, तुमचे जमा झालेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परंतु आता जी पुढची अपडेट आलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजनेत गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत। बघा, त्यामुळे या महिन्याचे देखील पैसे तुम्हाला शेवटच्या आठवड्यात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतात। तर बघा, एप्रिल हप्ता लांबणार का, तर त्याबद्दल कुठलीही शक्यता नाही, कारण की पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेवरच हा हप्ता जो आहे तो भेटणार आहे। मग शेवटच्या आठवड्यात जसं की बघा, ही जर हिस्ट्री आपण पाहिली, आतापर्यंतचे जे पैसे जमा झालेले आहेत, जसं की 10,500 जमा झाले, 13,500 जमा झाले, तर ते महिन्याच्या शेवटच्या तारखांना जमा झालेले, जसं की 29 तारीख असेल, 26 तारीख असेल, 24 तारीख असेल, तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच हे पैसे तुमचे भेटतील। म्हणजेच तुमचे या ठिकाणी 21 एप्रिल पासून किंवा या ठिकाणी 31 एप्रिल पर्यंत कधीही पैसे जे आहेत शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात। तुम्हाला हा पूर्ण एप्रिल महिना त्याची वाट पाहावी लागणार आहे शेवटच्या आठवड्यापर्यंत। त्याच्या अगोदर जर पैसे आले तर तसा निर्णय देखील होऊ शकतो, मात्र आतापर्यंत जे पण पैसे जमा झाले 3 ते 4 महिन्याचे असतील किंवा 5 महिन्याचे असतील ते शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे जमा होताना दिसत आहेत। तर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी भेटेल तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि हा हप्ता 100% तुम्हाला दिला जाणार आहे। फक्त तुम्हाला एप्रिल महिना शेवटपर्यंत वाट मात्र पाहावी लागणार आहे, कारण की त्याबद्दल कुठल्या तारखेपर्यंत नक्की पैसे येऊ शकतात अशी घोषणा केलेली नाही। जसं की बघा, आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे महिला दिनाचं औचित्य साधून दिले जाणार होते, त्याबद्दलची त्यांनी घोषणा करून सांगितलं होतं, परंतु या महिन्याची त्याबद्दलची घोषणा केलेली नाही। त्यामुळे हा जो हप्ता असणार आहे रेग्युलर प्रमाणे तुमचा महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये भेटू शकतो। आता 5 किंवा 15 तारखेपर्यंत पैसे येण्याची शक्यता असू शकते, परंतु त्याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत वाट मात्र पाहावी लागणार आहे। आता बघा, 2100 रुपये देखील दिले जातील, परंतु त्याबद्दल काय म्हटलेलं आहे, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेक दिवसापासून विचारला जातोय, त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली। आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलची घोषणा मात्र झालेली नाही, त्यामुळे महिलांमध्ये निराशा झालेली आहे। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी 2100 रुपये कधी देणार याबद्दलची माहिती दिलेली आहे। ते बीड दौऱ्यावरती होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबद्दल त्यांनी सूचक वक्तव्य केलं। लाडक्या बहिणीला आपण 1,500 रुपये आता देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार। म्हणजेच पहा, महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती जशी जशी सुधारेल तसं येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये कधीही तुम्हाला 2100 रुपयाने लाभ भेटू शकतो। मात्र सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने लाभ प्रत्येक महिन्याचा भेटणार आहे, तो कुठेही खंड त्यामध्ये पडणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि ही योजना तर कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। तर 2100 रुपयांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, त्यामुळे महिलांना या 5 वर्षात कधीही 2100 रुपये दिले जाऊ शकतात अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याच्यावरती काम चालू आहे असं देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। तर 2100 रुपयाबद्दल जसा निर्णय होईल तशी तुम्हाला माहिती जी आहे त्याबद्दलचं अपडेट दिलं जाईल। सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे दिले जाणार आहेत आणि हा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 1500 रुपयाचा असणार आहे। आता बघा, एप्रिल महिन्याचे कोणाला पैसे भेटणार नाहीत, तर याच्यामध्ये जे निकषात लाडक्या बहिणी बसत नाहीत, ऑलरेडी त्याबद्दलची जी घोषणा केलेली त्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना हा एप्रिल
एप्रिलचा हप्ता येणार नाही. बाकी सर्व पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या आतापर्यंत 9 हप्ते टोटल आलेले आहेत, ज्या पात्र आहेत, त्यांचे पैसे अगोदर जमा झालेले आहेत, कुठलेही निकष डावललेले नाहीत, त्या सर्वांचे पैसे जे आहेत एप्रिल महिन्याचे जमा होणार आहेत. याच्यामध्ये बघा 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत ऑलरेडी अपात्र करण्यात आले, त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली होती. याच्यावरती दुसरा कुठलाही आकडा सरकारकडनं समोर आलेला नाही. फक्त 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत, जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, त्यासोबत वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, त्यासोबत कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, अशा ज्या एकूण 5 लाख अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे फक्त पैसे येणार नाहीत. बाकी सर्वांचे पैसे जे आहेत ते येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. हे ट्विट ऑलरेडी त्यांनी करून सांगितलेलं होतं. त्यामुळं या ठिकाणी जास्त मोठा आकडा असणार नाही अपात्र लाडक्या बहिणींचा. फक्त 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. बाकी सर्वांचे पैसे जे आहेत एप्रिल महिन्याचे भेटणार आहेत. 10वा हप्ता भेटणार आहे. ठीक आहे, तर ही संपूर्ण माहिती आजच्या तारखेची तुम्हाला दिलेली, ज्यामध्ये महत्त्वाची माहिती होती ती म्हणजे थकीत लाडक्या बहिणींचे जे हप्ते राहिलेले ते देखील भेटतील, त्याबद्दलची अपडेट या ठिकाणी न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.